Welcome to all my friends who are preparing for various competitive exams. AGS ब्रोका अँड वनिक या माझ्या इनिशिएटिव्ह मध्ये माझं जे चॅनल आहे व्होकॅब्युलरी तुमच्या दारी तिथे आपल्या सेशन मध्ये सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आय होप यू आर प्रिपेरिंग वेल. आय होप यू आर लर्निंग न्यू वर्ड्स एव्हरी डे. आय होप यू आर टेकिंग एफर्ट्स. आय होप यू आर एन्जॉईंग द प्रोसेस. आज आपण या व्होकॅब्युलरी सिरीज मध्ये एमपीएससी ग्रुप सी 2023 च्या पेपर मध्ये आलेले व्होकॅब क्वेश्चन्स बघणार आहोत. सो आय हॅव द क्वेश्चन्स. विदाउट एनी फर्दर अडू लेट्स गेट स्टार्टेड. आता आपल्याकडे क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 54. बघूया आपण. एक मिनिट, गिव्ह वन मोमेंट. लेट्स सी इफ वी कॅन ओके, इफ वी कॅन डू इट दॅट वे. अनोटेट. ठीक आहे, आपण बघूया इकडनं जर का आपल्याला करता आलं तर. आय डोंट नो इफ दिस विल वर्क, पण आपल्याला जस्ट एक बघायचं आहे काय कसं मिळतंय आपल्याला. ब्लू तर आय थिंक वर्क नाही करणार. हे बघूया का. ठीक आहे, लेट्स टेक अ लुक एट दिस. हे कसं येतंय. ठीक आहे. Okay, it looks good. Okay, fine. Let's go with this. Fine. So, sorry. This one. This one. Okay. So, okay. Wait. Just wait. We will have to go through this. Right. Not very clear. Okay, I guess we will have to go with. Right. Fine. इकडे येऊया आपण ह्याच्यावरती. ओके. So we have question 54. Choose the idiom that means to reveal a secret or confidential information. मित्रांनो, इडियमचा क्वेश्चन आहे. एखादी गोष्ट, एखादा सिक्रेट किंवा कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन आपण म्हणतो की उघडकीस आणणं किंवा रिव्हील करणं, अननोइंगली म्हणा किंवा रिव्हील करणं. सो एक याच्यामध्ये आपण हे जे आहे, लेट द कॅट आउट ऑफ द बॅग है ना. लेट द कॅट आउट ऑफ द बॅग इज द इडियम फॉर दिस. मित्रांनो, एक गोष्ट याच्यात आणखी एक तुम्हाला इडियम कदाचित आठवत असेल. स्पिल द बीन्स. स्पिल द बीन्स आठवते का. आपण एक ही इडियम शिकलो आहे. सो स्पिल द बीन्स म्हणजे पण एखादं सिक्रेट उघड करणं. राईट. सो लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. मित्रांनो, ही जी इडियम आहे ना, याचं ओरिजिन जे आहे ते इंटरेस्टिंग आहे. म्हणजे युरोपमध्ये जुन्या काळात 15-16 सेंचुरी मध्ये डुकरांची जी पिल्लं असायची, पिगलेट्स, त्याची विक्री व्हायची आणि ते अशा सॅक मध्ये ते पॅक करून ठेवलेले असायचे. आणि ऍक्च्युली तेव्हा पिगलेट्सचा किंवा त्या डुकराच्या पिल्लांचा उपयोग वेगवेगळ्या गोष्टींसाठी असायचा. आणि काही लोक काय करायचे की त्या सॅक मध्ये, त्या बॅग मध्ये ना मांजराचं पिल्लू टाकायचे. आणि जेव्हा ते उघडलं जायचं आणि कळायचं की ही मांजर आहे, तर ते सिक्रेट उघडकीला यायचं. तर अशी ही इडियम एक्झिस्टन्स मध्ये आली. लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. सो नेक्स्ट आहे ब्रेक द आईस. मित्रांनो, व्हॉट इज ब्रेकिंग द आईस. सी, ब्रेकिंग द आईस इज, we can say breaking the ice is to ease the tension. Whenever we are in a social setting, suppose initially there is some tension किंवा काही awkwardness असतो कॉन्व्हर्सेशन सुरू करायला. सो ब्रेकिंग द आईस म्हणजे काय, तर टेन्शन थोडं इज करायचं.
एखादा जोक सांगून असेल, बाय टेलिंग अ जोक यू मे ease the tension, you may make people comfortable so that you can start the conversation. So breaking the ice is a conversation starter. To break the ice is to do something which will ease tension and start the conversation. That is break the ice. त्यानंतर bite the bullet, याचं पण ही एक इंटरेस्टिंग इडियम आहे. बाईट द बुलेट म्हणजे एखादी अशी गोष्ट फेस करायची करेजनी, टू फेस समथिंग विथ करेज, विथ विच ऍक्च्युअली यू डोंट लाईक इट बट यू फेस इट विथ करेज एनिवे, राईट. सो बाईट द बुलेट, बुलेट चावणे, हे कशी आली ही इडियम. सो मित्रांनो, जुन्या काळात सैनिकांना म्हणजे जुन्या काळी अॅनेस्थेशिया द्यायची टेक्निक नव्हती है ना, तेवढं मेडिकल सायन्स प्रोग्रेस नव्हतं, भूल देता यायची नाही. समजा एखादा शिपाई सैनिक जर का जखमी झाला तर त्याला जे काही त्याच्यावरती उपचार करावे लागायचे त्याच्या आधी जी भूल द्यावी लागते म्हणजे त्याला वेदना होऊ नये म्हणून, तेव्हा अॅनेस्थेशिया नव्हता है ना. सो त्याला ती बुलेट जी असायची, बंदुकीची गोळी, ती चावायला सांगायची की त्याच्यामुळे थोडस त्याचं पेन कडे दुर्लक्ष होईल, असा काहीतरी तो पर्पज असायचा. सो दॅट इज हाऊ बायटिंग द बुलेट, दॅट इज हाऊ बाईट द बुलेट इडियम केम इन टू एक्झिस्टन्स. की तुम्हाला जे आवडत नाहीये तरी पण ते फेस करणं, करेज दाखवून. देन हिट द नेल ऑन द हेड. हिट द नेल ऑन द हेड मित्रांनो, ही कार्पेंट्री या ट्रेड मधनं आलेली ही इडियम आहे. आपण जेव्हा खिळा ठोकत असतो, तो जर का आपण बरोबर त्या खिळ्याचं जे हेड आहे त्याच्यावरतीच जर का हिट केला तरच तो व्यवस्थित बसतो, राईट, तरच तो व्यवस्थित फिट होतो तिथे. सो हिट द नेल ऑन द हेड मीन्स टू से और डिस्क्राइब समथिंग which is accurate, which is exact. So आपण you have hit the nail on the head म्हणजे काय, to say or do something which is the most appropriate, which is perfect. So याला जर का तुम्ही एक्सप्रेशन्स म्हटले तर काही लोक म्हणतात ना स्पॉट ऑन. स्पॉट ऑन म्हणजे काय, तू अगदी बरोबर बोललास, किंवा काही लोक म्हणतात बिंगो. सो व्हॉट इज दिस, दिस मीन्स you have hit the nail on the head, तू अगदी बरोबर बोलला आहेस. काही लोक याला म्हणतात की you got it right है ना. So that is the meaning of this other idioms for hit the nail on the head. Let's move on to next question. Let's move on to next question, which is 54 नंतर 59. After years of guilt, she finally decided to make a clean breast of her involvement in the scandal and confessed everything to the authorities. मित्रांनो, याच्यामध्ये जे आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे, the question we have is to hit the nail on the head, right? So sorry, to hit the nail on the head नहीं है, to make a clean breast है ना. सो टू मेक अ क्लीन ब्रेस्ट ऑफ, हे जे आहे ना, याचं ही जी फ्रेज आहे याचं पण जे ओरिजिन आहे ते ते इंटरेस्टिंग आहे मित्रांनो. मिडिएवल टाइम्स मध्ये म्हणजे मिडल इंग्लिश पिरियड मध्ये हे जे ब्रेस्ट आहे ना, तर याचा उपयोग फक्त छाती असा एवढाच नसून याचा उपयोग हार्ट किंवा इनर फिलिंग्स असा पण घेतला जायचा, राईट. हार्ट म्हणा, इनर फिलिंग्स. सो जर का एखादं चुकीचं काम केलं असेल तर जोपर्यंत त्याची जबाबदारी घेत नाही तोपर्यंत हार्ट वरती दडपण आलेलं असायचं है ना. सो टू मेक अ क्लीन ब्रेस्ट ऑफ म्हणजे टू रिव्हील और कन्फेस. मित्रांनो, कन्फेशन देणं, चुकीची कबुली देणं, दॅट इज टू रिव्हील और कन्फेस समथिंग, की मी माझ्याकडनं हे झालेलं आहे ते कन्फेस केलं, ते कबूल केलं की मग दडपण आलेलं छातीवर, हृदयावरती ते कमी व्हायचं. सो दॅट इज द मिनिंग ऑफ दिस फ्रेज. आता बघा, आता या सेंटेन्स मध्येच आपल्याला हिंट दिलेली आहे. आफ्टर इयर्स ऑफ गिल्ट. मित्रांनो, गिल्ट कधी येते, अपराधीपणाची भावना, काहीतरी चूक झालेली असते तेव्हा. शी फायनली डिसाइडेड, फायनली मग शेवटी तिने डिसाइड केलं टू मेक अ क्लीन ब्रेस्ट. सो काय डिसाइड केलं असेल, अपराधीपणामधनं सुटण्यासाठी काय डिसाइड करतो माणूस, टू मेक अ क्लीन ब्रेस्ट ऑफ हर इन्व्हॉल्वमेंट. स्पष्टपणे दिलंय की ती इन्व्हॉल्वमेंट तिची होती इन द स्कॅन्डल अँड कन्फेस्ड एव्हरीथिंग. सो इथे सगळं दिलेलं आहे हिंट. सो टू रिव्हील और कन्फेस इज द राईट आन्सर और ऑप्शन. मित्रांनो, टू क्लीन समथिंग थरोली, ज्याला आपण म्हणतो ना स्पिक अँड स्पॅन है ना, वी कॉल इट स्पिक अँड स्पॅन.
spick and span. So make it spick and span. So to clean something thoroughly. Then we have to make a heartfelt apology. मित्रांनो थोडासा फरक आहे बघा, तसे जवळचेच आहेत दोन्ही है ना. या दोन्ही फ्रेजेस जवळच्याच आहेत, म्हणजे मिनिंग जवळच आहे की रिव्हील और कन्फेस, चूक कबूल करणे, आणि हे आहे टू मेक अ हार्टफेल्ट अपोलॉजी. मित्रांनो इथे आपण नुसती चूक कबूल न करता त्या चुकीची जबाबदारी घेऊन आपण इथे अपोलोजाइज करतोय. सो दिस इज समथिंग सिमिलर टू ईट अ हंबल पाय, की मी जबाबदारी घेतो आणि मी चुकीची कबूल हे करतो, मी अपोलॉजी पण आय अपोलोजाइज. सो टू ईट अ हंबल पाय. त्यानंतर टू फेस द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ वन्स ऍक्शन्स. सो याला एक आहे टू फेस द म्युझिक, राईट. टू फेस द म्युझिक हे याला इडियम आहे, टू फेस द म्युझिक, है ना. सो लेट्स मूव ऑन टू नेक्स्ट क्वेश्चन विच इज 59 नंतर. Okay. Next is we have 61. Fill in the blank with the correct option given below. Manisha will blank the price which is declared yesterday. Simple आहे, accept. ती accept करेल प्राइस जी काल फायनलाइज झाली होती, डिक्लेअर झाली होती ती. accept म्हणजे everyone except समीर will join, म्हणजे तो सोडला तर बाकी सगळे जॉईन होणार आहेत. सो दॅट इज द मिनिंग ऑफ एक्सेप्शन. त्यानंतर लेट्स टेक अ लुक एट नेक्स्ट क्वेश्चन विच इज 66. आपल्याकडे आहे चूज द करेक्ट इडियम अँड फिल इन द ब्लँक. द प्रेसिडेंट वॉज ब्लँक अँड लिव्ड बियॉन्ड हिज टेन्युअर. मित्रांनो लिव्ड बियॉन्ड हिज टेन्युअर हे जे आहे है ना, लिव्ड बियॉन्ड हिज टेन्युअर, त्याचा जो कार्यकाळ होता त्याच्या नंतरही तो जगला. So it is about being alive, living. So hale and hearty. मित्रांनो एखादी someone who is in a good health, someone who is strong, someone who is full of life, याला म्हणतात hale and hearty. So याचा आन्सर आहे hale and hearty. त्यानंतर क्वाइट अ कॅच. मित्रांनो क्वाइट अ कॅच म्हणजे ऍक्च्युली ही जी इडियम आहे ही युजली मॅरेजच्या संबंधित वापरतात की she is quite a catch. Someone is quite a catch for marriage because she or he is attractive, wealthy, श्रीमंत असेल, attractive असेल, good looking असेल. So quite a catch. पण हे इतर बाबतीतही वापरता येतं की quite a catch म्हणजे काहीतरी एखादी गोष्ट मिळाली जी एकदम सर्व दृष्टीने फायद्याची आहे, तर तशी वापरता येऊ शकते. सो दॅट इज quite a catch. टॉकिंग बाय द डझन, खूप जास्त बोलणे, खूप फास्ट बोलणे, दॅट इज टॉकिंग बाय द डझन. And again head over heels जे आहे, so head over heels is completely in love, to be completely in love with someone. Head over heels, he is head over heels in love with so and so person, completely in love. त्यानंतर याचा दुसरा पण एक मिनिंग आहे, याचा एक दुसरा मिनिंग आहे सॉमरसॉल्ट, म्हणजे टर्न अपसाइड डाऊन, अशा अर्थी पण याचं एक मिनिंग घेता येतं, टर्न अपसाइड डाऊन. सो दॅट इज आपण जे म्हणतो ना सॉमरसॉल्ट नावाची ती जंप असते ना, अशा उड्या मारत जातात कोणी, सॉमरसॉल्टिंग करतात. सो दॅट इज ऑल्सो वन ऑफ द मिनिंग्स ऑफ हेड ओव्हर हिल्स. पण फिगरेटिव्ह मिनिंग म्हटलं तर कम्प्लिटली इन लव्ह विथ समवन, सॉरी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपल्याकडे आहे 67. चूज द करेक्ट meaning of the underlined word in the sentence given below. The staff members are convergent with the issues. मित्रांनो आता याच्यामध्ये कॉन्व्हर्जंट विथ द इश्यूज म्हणतात, राईट. जेव्हा आपण म्हणतो कॉन्व्हर्ज होणं, दोन गोष्टी असतात. स्टाफ मेंबर्स काय होत आहेत, जे इश्यू आहेत त्याच्याशी कॉन्व्हर्जंट आहेत. कॉन्व्हर्ज होणं म्हणजे कॉन आणि वर्ज म्हणजे एकत्र, है ना. कॉन्व्हर्ज म्हणजे एकत्र, आणि डायव्हर्ज म्हणजे दूर जाणं. सो आता एकत्र अशा अर्थी इकडे आहे कमिंग टुगेदर. सो याच्यामध्ये कुठलं ऑप्शन सगळ्यात जवळचं असेल, फ्रॉस्टी म्हणजे तर फुल ऑफ फ्रॉस्ट, म्हणजे अतिशय थंड बर्फाचं अशा अर्थी, दॅट इज फ्रॉस्टी. त्यानंतर अनफ्रेंडली, हे तर वेगळंच आहे. अनफ्रेंडली बिंग अनफ्रेंडली. अननोन, माहीत नसलेला. सो स्टाफ मेंबर्स आर अननोन विथ द इश्यू. अजून आपण बघू पुढे फेमिलियर.
मित्रांनो, एखादी गोष्ट जर का कुठली गोष्ट कॉन्व्हर्ज होत असेल तर त्याचा अर्थ टुगेदर आहे, म्हणूनच ती फॅमिलियर होऊ शकते. सो या 4 मधनं सगळ्यात अप्रोप्रिएट आहे फॅमिलियर. कंटेक्च्युअल मिनिंग घेतलंय याचं, थोडंसं कंटेक्च्युअल आणि थोडंसं फिगरेटिव्ह मिनिंग घेतलेलं आहे. याच्यामध्ये फॅमिलियर इज द आन्सर. त्यानंतर लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट क्वेश्चन. 67 नंतर पुढचा क्वेश्चन आपल्याकडे आहे 68. सिलेक्ट द करेक्ट मिनिंग ऑफ द इडियम इन द गिवन सेंटेन्स. माय फादर बर्न्ड हिज फिंगर्स, है ना, माय फादर बर्न्ड हिज फिंगर्स बाय इंटरफिअरिंग इन हिज नेबर्स अफेअर. मित्रांनो, आपण म्हणतो ना माझे हात पोळले, तो मराठीमध्ये जे आहे ना तसंच याचं मिनिंग इंग्लिशमध्ये पण आहे, टू बर्न द फिंगर्स. सो गॉट अपॉर्च्युनिटी फॉर रिवेंज, बदला घेण्याची संधी मिळाली, हे नाहीये. त्यानंतर गॉट हिमसेल्फ इन टू ट्रबल, स्वतःलाच त्रासदायक परिस्थितीत टाकलं. का बरं? कारण की त्यांचा जो शेजारी आहे त्याच्या भानगडींमध्ये, त्याच्या लाईफमध्ये त्यांनी इंटरफिअर केलं आणि त्याच्यामुळे त्यांनी स्वतःचेच हात भाजून घेतले किंवा स्वतःलाच त्रासात टाकलं. गॉट इंजुरी ऑन फिंगर्स, हे तर लिटरल मिनिंग आहे, हे काही लिटरली अर्थ हा नाहीये. त्यानंतर गॉट वरीड फॉर हिज फिंगर्स, हे पण लिटरली असं घेतलेलं आहे, शब्दशः असं काही मिनिंग नाहीये. सो आन्सर इज नंबर 2. त्यानंतर लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट क्वेश्चन विच इज, आता पुढचा प्रश्न आहे 69. 69 मध्ये आहे चूज द वन वर्ड विच इज क्लोजेस्ट टू द अपोजिट इन मिनिंग, है ना. आपल्याला अपोजिट इन मिनिंगचा वर्ड शोधायचा आहे. द लीडर वॉज प्रॅग्मॅटिक, आपल्याला प्रॅग्मॅटिकच्या अपोजिट मिनिंग शोधायचा आहे. सो आता बघूया, बघा हा प्रॅग्मॅटिक हा वर्ड जो आहे, द लीडर वॉज प्रॅग्मॅटिक इन हिज अप्रोच टू द पीपल्स प्रॉब्लेम्स. तो जो लीडर होता ना तो प्रॅग्मॅटिक होता. म्हणजे कसा, आपण म्हणतो की एखादी गोष्ट प्रॅग्मॅटिकली बघणं म्हणजे प्रॅक्टिकली. मित्रांनो, प्रॅक्टिकली. सो काही वेळेला काय होतं की एखादी गोष्ट किंवा एखादी आयडिया खरंच ती प्रॅक्टिकली काम करते आहे का, म्हणजे माझ्या मनात, आपल्या मनात कल्पना काही असेल पण ती खरंच जर का कामात येत असेल तरच आपण म्हणतो की प्रॅग्मॅटिकली ती यूज होते, ती काही नुसती कल्पना नाहीये किंवा तो नुसतं काही आदर्शवाद नाहीये. सो ऍक्च्युली याच्यामध्ये हे जे प्रॅग्मॅटिझम आहे, ही जी प्रॅग्मॅटिझम ही थिअरी काय म्हणते, प्रॅग्मॅटिझम ही जी थिअरी म्हणते की कुठली गोष्ट किंवा कुठली आयडिया, कुठली कल्पना, कुठली संकल्पना, कुठलाही आदर्श काही असं असेल ते प्रॅग्मॅटिक असणं म्हणजे काय, तर ते व्यवहार्य जगात किंवा ते प्रत्यक्षात जर का ते खरं असेल तर. नाहीतर काय होतं की आयडियालिस्टिक अप्रोच मध्ये काय होतं की काहीतरी एक आयडियालिस्टिक आयडियाज असतात. म्हणजे आयडियालिस्टिक म्हणजे आदर्शवादाशी रिलेटेड, की ड्रीमी असतं किंवा सगळं परफेक्ट किंवा कल्पना म्हणून ते छान असतं, पण ते प्रत्यक्षात ते वापरल्या जाऊ शकत नाही कारण काही लिमिटेशन्स असतात. सो प्रॅग्मॅटिकच्या एक्झॅक्टली अपोजिट म्हणजे 2 व्ह्यूज असतात. एक असतो की प्रॅग्मॅटिक व्ह्यू एखाद्या गोष्टीचा आणि एक असतो आयडियालिस्टिक व्ह्यू. सो आयडियालिस्टिक म्हणजे आपण म्हणतो की युटोपिया. आयडियालिझम म्हणजे युटोपिया किंवा ड्रीम लाईक, असं ड्रीम लाईक, परफेक्ट अशा अर्थी त्याचं वर्णन केलं जातं. सो आयडियालिस्टिक विचारसरणीच्या एक्झॅक्टली अगेन्स्ट प्रॅग्मॅटिक विचारसरणी, प्रॅक्टिकली ती गोष्ट उपयोगात येते आहे का. सो विलियम जेम्स नावाचे एक फार मोठे सायकोलॉजिस्ट, सायकियाट्रिस्ट होते आणि त्यांनी काय म्हटलं होतं की सत्य काय आहे तर ट्रूथ इज विच वर्क्स फॉर समवन. सो ट्रूथ काय असतं की ज्या एखाद्या व्यक्तीच्या कामात येतं, प्रत्यक्षात उतरवू शकतो, ते त्याच्यासाठी सत्य असतं. सो दॅट इज व्हॉट प्रॅग्मॅटिक किंवा प्रॅग्मॅटिझम सेज. आन्सर इज आयडियालिस्टिक. मित्रांनो, वेग जे आहे, वेग मध्ये आपण जसं म्हणतो की काहीतरी वेग बोलू नकोस, म्हणजे काहीतरी अँबिग्युअस बोलू नकोस, है ना. अँबिग्युअस आपण म्हणतो की त्याच्या बोलण्यामध्ये अँबिग्युइटी आहे, काहीतरी वेग बोलतोय. किंवा आपण असंही म्हणतो की अँबिग्युअस असेल किंवा we may also say there is some yes, okay, vagueness, unclear आहे, त्याचं बोलणं अनक्लिअर आहे, कन्फ्युजिंग आहे, है ना, कन्फ्युजिंग आहे. सो दॅट इज व्हॉट बीइंग वेग इज. त्यानंतर
त्याच्या बोलण्यामध्ये क्लॅरिटी नाहीये हे आपण जे म्हणतो. त्यानंतर ऑप्टिमिस्ट म्हणजे कोण असतो मित्रांनो? ऑप्टिमिस्ट म्हणजे पॉझिटिव्ह थिंकर असतो. ऑप्टिमिस्ट कोण असतो? हा पॉझिटिव्ह थिंकर असतो किंवा होपफुल असतो, है ना, आशावादी. सो दॅट इज ऑप्टिमिस्ट. सो ऑप्टिमिस्ट इज पॉझिटिव्ह थिंकर, होपफुल. त्याच्यानंतर हा आहे इनडेफिनेट. मित्रांनो इनडेफिनेट म्हणजे काय? तर इनडिटर्मिनेट. इनडेफिनेट म्हणजे असं काहीतरी जे डिफाईन केल्या जाऊ शकत नाही, जे डिटरमाइन केल्या जाऊ शकत नाही. सो इनडेफिनेट इज इनडिटर्मिनेट, है ना, इनडिटर्मिनेट किंवा अनक्लिअर. अगेन अनक्लिअर किंवा अनडिफाईन्ड. सो दॅट इज इनडेफिनेट. आपण म्हणतो की डॉक्टर्स आर ऑन स्ट्राईक. डॉक्टर्स आर ऑन स्ट्राईक फॉर इनडेफिनेट पीरियड म्हणजे काय सर्टन नाहीये, माहिती नाहीये कधीपर्यंत त्यांचा स्ट्राईक चालेल. सो दॅट इज द आयडिया इन इनडेफिनेट. सो याच्यामध्ये प्रॅग्मॅटिक जे प्रॅक्टिकल व्यवहार्य वेग वाटू शकतं आपल्याला, की जे वेग आहे, जे कन्फ्यूज करणारा आहे, ज्यात क्लॅरिटी नाहीये हे वाटू शकतं. पण ब्रॉड सेन्स मध्ये प्रॅग्मॅटिकच्या विरुद्ध आयडियालिस्टिक असाच अर्थ घेतला जातो, है ना. आदर्शवादी विरुद्ध प्रॅक्टिकली काही करताय का, होतंय का ते बघणारा. सो दॅट इज आन्सर नंबर 4. त्यानंतर लेट्स टेक अ लुक एट नेक्स्ट क्वेश्चन विच इज 71. फाइंड आउट द मीनिंग ऑफ द वर्ड अंडरलाइंड इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. शी इज फॉर एव्हर इंटरप्टिंग द कन्व्हर्सेशन. इथे फॉर एव्हर इंटरप्टिंग, कायमची इंटरप्ट करते कन्व्हर्सेशनला. शी हॅज लेफ्ट हिम फॉर एव्हर, परमनंटली तिने त्याला सोडून दिलं. सो जरी पहिल्याचा तुम्हाला संदर्भ लागत नसला समजा, तरी दुसऱ्यावरनं तर तुम्ही नक्कीच करू शकता फाइंड आउट. सो दुसरं जे आहे ते परमनंटली अशा अर्थी आहे. सो दुसऱ्या शब्दामध्ये परमनंटली कोणत्या याच्यात आहे बघा, बी मध्ये परमनंटली आहे. आणि शी इज फॉर एव्हर इंटरप्टिंग द कॉन्व्हर्सेशन, एंडलेसली म्हणजे सारखं ती इंटरप्टच करते. So number 3 is the answer. Let's take a look at next question which is 73. 73 मध्ये choose the correct option for the underlined word in the following sentence. The government must cut down its expenditure. मित्रांनो कट डाऊन करणं. कट डाऊन करणं म्हणजे काय? तर कट डाऊन करणं म्हणजे कमी करणं, है ना. You should cut down on your expenditure because we have there is a paucity of funds. We have some constraints, we have some limitations. So कमी करणं. So cut down is to reduce, है ना. cut down is to reduce. Option number 3 is the answer. Obtain. How did you obtain this? म्हणजे how did you come by? ही फ्रेज आहे. obtain साठी कोणती आहे फ्रेज? come by. त्यानंतर increase. इन्क्रीज साठी अनेक फ्रेजेस आहेत मित्रांनो. इन्क्रीज साठी जसं आय हॅव डिसाइडेड टू increase the revenue from my business, so I have decided to increase the business. So काही लोक increase ला म्हणू शकतात ramp up, है ना, ramp up. Some people say ramp up or some people, yeah, ramp up may be the phrase for increase. त्यानंतर next is stop. आपण म्हणतो स्टॉप. सो इंग्लिश मध्ये कट इट आउट. तुम्ही मूवीज मध्ये वगैरे बघत असाल, एखाद्याला जर का म्हणायचं असेल दुसऱ्या व्यक्तीला की तू आत्ताच्या आत्ता थांबव किंवा थांब, कट इट आउट म्हणतात. सो दॅट इज द फ्रेज फॉर स्टॉप. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया 73 नंतर. नेक्स्ट क्वेश्चन आहे आफ्टर 73 वी हॅव गॉट. आपण आता हे सगळे वोकॅब्युलरीशी रिलेटेड क्वेश्चन घेतोय मित्रांनो. ओके. 76. चूज द वन वर्ड सबस्टिट्यूट. वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर पीपल लिव्हिंग इन द सेम एज. म्हणजे पीपल लिव्हिंग इन द सेम एज म्हणजे काय हो? समकालीन, है ना. समकालीन जे लोक असतात. सो लिटरेचर मध्ये आपण म्हणतो ना कंटेम्पररीज, एखाद्या ऑथरचे किंवा पोएटचे समकालीन कोण होते? कंटेम्पररी, है ना. टेम्पररी मीन्स तेव्हा पुरतं, पण कंटेम्पररी, कन म्हणजे टुगेदर. सो ते काही काळापुरते ते एकत्र त्याच वेळेला होते. सो दॅट इज कंटेम्पररीज. मित्रांनो डेलिगेट. आता हे जे डेलिगेट आहे, डेलिगेट ऍज अ नाउन आणि ऍज अन ऍडजेक्टिव्ह, सॉरी ऍज अ वर्ब. सो डेलिगेट ऍज अ नाउन म्हटलं तर जो रिप्रेझेंटेटिव्ह असतो. सो माय डेलिगेट्स विल बी इन सिटी, will be arriving in city on Monday. So जे डेलिगेट्स आहेत किंवा जे शिष्टमंडळ असतं, सो ते काय करत असतात? ऍज अ नाउन ते रिप्रेझेंटेटिव्ह असतात, ते रिप्रेझेंट करत असतात, है ना. सो दॅट इज रिप्रेझेंटेटिव्ह ऍज अ नाउन. पण ऍज अ वर्ब, क्रियापद म्हणून जर का डेलिगेट म्हटलं, टू डेलिगेट द रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे टू असाइन, एखाद्याला एखादी जबाबदारी देणं, अशा अर्थी, राईट.
सो याचा वर्ब आणि नाउन असा दोन्हीचा उपयोग आहे. कॉस्मोपॉलिटन, मित्रांनो कॉस्मोपॉलिटन म्हणजे आपण जसं म्हणतो की फॉर एक्झाम्पल वी से मुंबई, पुणे, बेंगलोर, दीज आर कॉस्मोपॉलिटन सिटीज. म्हणजे काय, या सिटीज मध्ये व्हेरियस कल्चर्स या सिटीज एम्ब्रेस करतात किंवा या सिटीज ओपन आहेत व्हेरियस कल्चर्सची. अनेक कल्चर्सचे लोक इथे एकत्र राहतात, अनेक भागांमधून आलेले लोक या कॉस्मोपॉलिटन सिटीज मध्ये एकत्र राहतात है ना. सो ऍज अ पर्सन सुद्धा कॉस्मोपॉलिटन असू शकतं. ऍज अ पर्सन कॉस्मोपॉलिटन म्हणजे काय, तर असा व्यक्ती जो सगळ्या आयडियांसाठी तो ओपन असतो. सो इन वन सेन्स जो खुल्या मनाचा असतो पर्सन म्हणून त्याला कॉस्मोपॉलिटन म्हणू शकता. आणि सिटीला कॉस्मोपॉलिटन म्हणतात जेव्हा त्याच्यामध्ये खूप कल्चर्सचे, खूप बॅकग्राऊंडचे, वेगवेगळ्या राज्यातून आलेले लोक एकत्र राहत असतात. नंतर क्युरेटर ऑफ द म्युझियम, म्युझियमची काळजी घेणारा, म्युझियमला प्रिझर्व्ह करणारा. क्युरेटर ऑफ द बुक ऑफ अँथॉलॉजी है ना. सो एखाद्या पुस्तकाची काळजी घेणारा, पुस्तक तयार करणारा, त्याच्यासाठी काम करणारा, दॅट इज क्युरेटर. आणि कंटेम्पररी झालं, हे आन्सर आहे नंबर 4. नाउ लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट क्वेश्चन विच इज 77. आफ्टर इयर्स ऑफ सर्चिंग फॉर आन्सर्स शी हॅड अन एपिफनी. मित्रांनो हे जे एपिफनी आहे, ही जी एपिफनी असते, एपिफनी म्हणजे काय, तर एक तुम्ही म्हणू शकता अगदी सिंपल टर्म्स मध्ये एक आध्यात्मिक अनुभव सारखा असतं एपिफनी म्हणजे काहीतरी असं एकदम काहीतरी असं क्लिअरली काहीतरी मिळून जातं, काही उत्तर मिळतात, काहीतरी असा अनुभव येतो की जे माणूस वर्षानुवर्ष झगडत होता एखाद्या गोष्टीशी ती अचानक साध्य झाल्याचं त्याला कळतं. सो तिने खूप वर्ष उत्तर शोधली आणि त्याच्यानंतर तिला एपिफनी झाली. म्हणजे मोमेंट ऑफ क्लॅरिटी सुद्धा म्हणतात बरं याला, मोमेंट ऑफ क्लॅरिटी म्हणतात काही लोक मोमेंट ऑफ क्लॅरिटी म्हणतात, काही लोक ऍक्ट ऑफ प्रोव्हिडन्स म्हणतात. याला वेगवेगळे हे आहेत, नावं आहेत त्याला. सो अंडरस्टूड द ट्रू मिनिंग ऑफ हॅपीनेस, तिला कळला. एपिफनी इज नथिंग बट अ सडन रिअलायझेशन ऑर इन्साइट. तिला अचानक खूप क्लॅरिटी आली आणि तिला अचानक तिच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आणि तिला एकदम शांत वाटलं. सो दॅट इज ऑप्शन नंबर 1 इज द आन्सर. आता मित्रांनो अ फिलिंग ऑफ कन्फ्युजन किंवा अनसर्टन्टी. कन्फ्युजन किंवा अनसर्टन्टीला वर्ड आहे परप्लेक्सिटी है ना. परप्लेक्सिटी म्हणा किंवा आय फील परप्लेक्स्ड, परप्लेक्सिटी किंवा बिविल्डरमेंट, राईट. बिविल्डरमेंट, आय फील बिविल्डरमेंट किंवा बिफडलमेंट है ना. बिफडल, आय फील बिफडल, त्याच्यामध्ये सुद्धा कन्फ्युजनच आहे सो दॅट इज द डिलेमा. काही लोक त्याला डिलेमा म्हणतात. संदिग्ध अवस्था आहे माझ्या मनाची, मला खूप गोंधळ झालेला आहे, मी द्वंद्वच माझ्या मनामध्ये आहे. सो डिलेमा. त्यानंतर अ स्टेट ऑफ कम्प्लीट कंटेंटमेंट. मित्रांनो कंटेंटमेंट म्हणजे काय, समाधान. कंटेंटमेंटचा एक मिनिंग आहे समाधान. सो ज्याला ही अवस्था आली आहे की तो पूर्णपणे कंटेंटमेंट फील करतोय, ही ज्याला अवस्था आली आहे, स्टेट ऑफ माइंड आहे. सो असा व्यक्ती, याला काय म्हणतात थोडक्यात, स्टेट ऑफ कम्प्लीट कंटेंटमेंट इज कंपोजर. हा व्यक्ती कंपोज्ड आहे, तो कंपोज्ड असतो, कंपोजर. किंवा ट्रँक्विलिटी सुद्धा आपण म्हणतात त्याला, ट्रँक्विलिटी. किंवा याला आणखीन एक प्रसन्नता हा शब्द आहे. सो सेरेनिटी हा एक शब्द त्याला आणखी आहे, सेरेनिटी है ना. सो कामनेस, सेरेनिटी, हे असे अनेक याला वर्ड्स आहेत. अ स्टेट ऑफ कम्प्लीट कंटेंटमेंट. अ स्ट्रॉंग सेन्स ऑफ एम्पथी. मित्रांनो एम्पथी म्हणजे बघा थोडा फरक आहे हा, सिंपथी आणि एम्पथी मध्ये फरक आहे, राईट. सिंपथी मध्ये आपण म्हणतो की मी तुझ्या दुःखात सहभागी आहे ना, मला वाईट वाटतं, ती सिंपथी असते, समोरच्याची अवस्था बघून, आणि आपण त्याला सिंपथी दाखवतो, आपण त्याला म्हणतो मला वाईट वाटतं आणि मी पण या दुःखात तुझ्या बरोबर आहे. पण एम्पथी मध्ये काय असतं, एम्पथी म्हणजे आपण टू फील इनटू अनदर्स फिलिंग्स, म्हणजे त्या माणसाला ज्या फिलिंग्स येत आहेत त्या फिलिंग्स प्रमाणेच आपल्याला फिलिंग्स येणं. सो दॅट इज एम्पथी. एम्पथी या शब्दाचा सेन्स ब्रॉडर आहे. मित्रांनो बघा तुम्ही, जो डॉक्टर असतो, ऑपरेशन करणारा जो डॉक्टर आहे, त्यांनी सिंपथी दाखवण्यापेक्षा जर एम्पथी दाखवली तर तो ऍक्च्युअली ही कॅन पुट हिमसेल्फ, ही कॅन जम्प इन टू द पेशंट्स शूज.
ही कॅन वेअर स्टेप इन टू द पेशंट शूज, म्हणजे त्याला जास्त व्यवस्थित त्याला मदत करता येऊ शकते डॉक्टरनी जर का एम्पथाइज केलं तर. सिम्पथी सुद्धा चांगली आहे पण एम्पथीचा टर्म जास्त ब्रॉडर आहे. सो एम्पथी इज नथिंग बट आपण म्हणू शकतो याला सिम्पली कंपॅशन. पॅशन इज व्हॉट? पॅशन इज टू फील. कंपॅशन, कम मीन्स टुगेदर. सो ही हा त्याला वर्ड आहे, अ स्ट्रॉंग सेन्स ऑफ एम्पथी. त्यानंतर लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट क्वेश्चन 77 नंतर वी हॅव 80 मॅच द फॉलोइंग पेअर्स विथ द करेक्ट मीनिंग. मित्रांनो, इग्नोरंट, इग्नोर करणारा. इग्नोर करणारा म्हणजे काय? जो महत्व देत नाही, जो दुर्लक्ष करतो. इग्नोरंट म्हणजे थोडक्यात अज्ञानी असतो आहे ना, अज्ञानी असतो हे आपल्याला माहिती आहे मीनिंग. पण याच्यामध्ये इथे अनइन्फॉर्म्ड असेल, IN इथे असेल. अनइन्फॉर्म्ड, ज्याला इन्फॉर्म, जो इन्फॉर्म्ड नाहीये, ज्याला माहिती नाहीये, अशा अर्थाने म्हणून इग्नोरंट इज अनइन्फॉर्म्ड. सो एच येईल टू. त्यानंतर बीचा आहे इमिनंट. मित्रांनो, दोन शब्द आहेत, एक आहे एमिनंट आणि एक आहे इमिनंट. सो एमिनंट जे आहे ते काय आहे आणि इमिनंट म्हणजे काय? सो एमिनंट हा व्यक्ती असू शकतो, यु नो, एमिनंट पर्सन. आणि इमिनंट म्हणजे अप्रोचिंग, असं काहीतरी की जे अप्रोच होत आहे, आता लगेच कधीही घडू शकतं असं. सो काही लोक म्हणतात आय फील इमिनंट कॅलॅमिटी, म्हणजे असं काहीतरी मोठं संकट येणार आहे असं मला जाणवतंय. इमिनंट म्हणजे अगदी लगेच घडणार आहे असं, जे जवळ येत आहे ते. सो इमिनंट मध्ये ऑप्शन नंबर 4. सो बीचा आहे ऑप्शन नंबर 4. एच 2, A2 आणि B4, A2 आणि B4, A2 आणि B4. ओके, A2 B4. सीचा आहे ऑब्स्टिनेट. मित्रांनो, ऑब्स्टिनेट म्हणजे काय? खूप हट्टी. ऑब्स्टिनेटचा अर्थ आहे खूप हट्टी, राईट? सो स्टबर्न ज्याला म्हणतो आपण, ऑब्स्टिनेट म्हणजे स्टबर्न किंवा हट्टी, है ना? सो याच्याशी सिमिलर वर्ड आहे ऑब्ड्युरेट. हा पण एक याला वर्ड आहे, ऑब्ड्युरेट. ओके, समवन हु इज व्हेरी रिजिड, की जो प्रचंड हट्टी असतो, तो बदलायला तयारच होत नाही, तो दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून विचार करायला तयारच होत नाही. सो सीचा आहे 1. सीचा आहे 1. A2 B3 C1, A2 B4, A2 B4 C1 आणि D3 प्रुडंट. D3 प्रुडंट म्हणजे जो वाईज आहे. प्रुडंट म्हणजे जो वाईज आहे, ज्याच्याकडे विजडम आहे. जो प्रुडंट म्हणजे असा व्यक्ती जो सावध आहे, अलर्ट आहे, आणि ज्याच्याकडे विजडम असतो तोच व्यक्ती सावध, अलर्ट राहू शकतो. सो प्रुडंट पोलीस ऑफिसर कॉट द थीफ बिफोर ही कुड इन्व्हेड द लॉ, बिफोर ही कुड इव्हेड द लॉ. तो कायद्यापासून पळण्याच्या आधीच त्यांनी प्रुडंट पोलीस ऑफिसरनी कॅच केलं. सो विजडमचा भाग आहे बीइंग प्रुडंट. सो ऑप्शन नंबर 1 इज द आन्सर. त्यानंतर लेट्स टेक अ लुक एट नेक्स्ट क्वेश्चन विच इज 81. चूज द मीनिंग ऑफ द अंडरलाइन्ड इडियम. How can you trust a man who plays fast and loose? मित्रांनो, फास्ट अँड लूज, तू अशा माणसाला कसा ट्रस्ट करू शकतो की जो फास्ट अँड लूज आहे? कसा ट्रस्ट करू शकतो याचा अर्थ काय की याची काहीतरी मिनिंग जे आहे ते निगेटिव्ह आहे. सो आता याच्यामध्ये पहिला आहे करप्ट नेचर, दुसरा आहे हु इज नॉट एक्झिस्टिंग, तिसरा आहे विशियस, चौथा आहे सेज वन थिंग अँड डज अनदर. मित्रांनो, एक बोलतो आणि दुसरं काहीतरी करतो, हे सगळ्यात कॉन्टेक्स्च्युअली बघा आपल्याला जाणवतं. हाऊ कॅन यू ट्रस्ट अ मॅन हु प्लेज फास्ट अँड लूज, हु सेज वन थिंग अँड डज अनदर, हे आन्सर आहे. मित्रांनो, करप्ट नेचर, जो करप्ट असतो त्याच्यासाठी एक वर्ड आहे वेनल. वेनल पोलीस ऑफिसर, जो करप्ट असतो तो, डिसऑनेस्ट असतो तो, है ना? डिसऑनेस्टी ज्याच्यात असते, मेंडॅसिटी ज्याच्यात असते, करप्ट माणसामध्ये मेंडॅसिटी असते, डिसऑनेस्टी असते, राईट? सो दॅट इज द इसेन्स. वेनल किंवा मेंडॅसिटी, दॅट इज हॅव्हिंग मेंडॅसिटी. करप्ट नेचर. हु इज नॉट एक्झिस्टिंग, आपण म्हणतो इट्स अ फिगमेंट ऑफ समवन्स इमॅजिनेशन, है ना? असं काही एक्झिस्ट करत नाही, फिगमेंट ऑफ इमॅजिनेशन असू शकतं, फिगमेंट ऑफ समवन्स इमॅजिनेशन. किंवा याला असं पण एक आहे, जर का तो व्यक्ती आता हयात नाहीये असं म्हणायचं असेल तर आपण म्हणतो 6 feet अंडर, हे त्याला एक एक्सप्रेशन आहे, 6 feet अंडर, राईट? ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे विशियस. मित्रांनो, विशियस सायकल तुम्ही ऐकलं असेल की आपण बघतो एखादा माणूस म्हणतो की तो विशियस सायकल मध्ये सापडलाय, तो एका दुष्ट चक्रात सापडलाय. विशियस सायकल म्हणा, विशियस सर्कल,
सो दुष्ट चक्र, विशियस मीन्स व्हॉट, दुष्ट चक्र. सो दुष्ट, इव्हल, EVIL, इव्हल किंवा मॅलेवोलंट. बेनेवोलंट म्हणजे काइंड, मॅलेवोलंट म्हणजे दुष्ट, अशा अर्थी विशियसचा मीनिंग आहे. सो इव्हल किंवा मॅलेवोलंट. त्यानंतर लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट क्वेश्चन विच इज 83 मध्ये आपल्या समोर काय आहे, मॅच द वर्ड्स फ्रॉम कॉलम ए विथ देअर करेक्ट मिनिंग फ्रॉम कॉलम बी. सो कॉलम ए आणि कॉलम बी. ओके. अनायहिलेट, मित्रांनो अनायहिलेट मध्ये रूट वर्ड आहे निहिल. निहिल हे रूट वर्ड आहे. निहिल म्हणजे काय, डिस्ट्रॉय. एक मिनिंग आहे डिस्ट्रॉय आणि दुसरं मिनिंग आहे नथिंग. एक मिनिंग आहे डिस्ट्रॉय, दुसरा मिनिंग नथिंग. सो याच्यामध्ये अनायहिलेट म्हणजे वन हू वॉक्स इन स्लीप, वन इनकेपेबल ऑफ बीइंग टायर्ड, द स्टेट ऑफ रिमेनिंग अनमॅरिड, टू डिस्ट्रॉय कम्प्लिटली. सो ए चा आहे 4, A4 अनायहिलेट, टू डिस्ट्रॉय कम्प्लिटली. कारण की निहिल हा जो रूट वर्ड आहे त्याचा मिनिंग डिस्ट्रॉय किंवा नथिंग आहे. सेलिबसी, सेलिबसी इज व्हॉट, सेलिबसी इज ब्रह्मचर्य, ब्रह्मचर्य, राईट. सो तुम्ही म्हणू शकता की स्टेट ऑफ ACY म्हणजे हे जे सफिक्स आहे ना ACY, तर ते स्टेट ऑफ किंवा एखाद्याची क्वालिटी असं ते असतं. सो बी चा आहे द स्टेट ऑफ रिमेनिंग अनमॅरिड, ब्रह्मचर्य. सो बी चं येईल 3, बी चं 3 याच्यामध्ये आहे A4 आणि B3. इंडिफटिगेबल, मित्रांनो एबल याच्यामध्ये एबल आहे, पण इंडी याच्यामध्ये इंडी म्हणजे नाही अशा अर्थी. फटीग, फटीग म्हणजे दमणं. सो इंडिफटिगेबल म्हणजे जो दमत नाही असा. सो वन इनकेपेबल ऑफ बीइंग टायर्ड, जो थकू शकत नाही असा, म्हणून नंबर 2. सो सी चा आहे 2 आणि डी चा आहे सोमनॅम्बुलिस्ट, वन हू. मित्रांनो IST हे जे आहे ना IST हे जे सफिक्स आहे त्याचं मिनिंग काय असतं, वन हू. सो SOMN हा जो रूट आहे ना SOMN, या रूटचं मिनिंग आहे टू स्लीपशी असोसिएटेड आहे, स्लीप अशा अर्थी या रूट वर्डचं मिनिंग आहे. सो आपण म्हणतो इनसोमनिया, इनसोमनिया झाला म्हणजे काय, तर SOMN म्हणजे स्लीप, त्याला निद्रानाश झाला. इनसोमनिया इज निद्रानाश. याच्यामध्ये जो इन प्रिफिक्स आहे तो अपोजिट ऑफ असं काम करतो, विदाउट स्लीप. काही ठिकाणी इन हा प्रिफिक्स काय काम करतो, समोरच्या वर्डला सपोर्ट करतो. या शब्दामध्ये इन प्रिफिक्स समोरच्या वर्डला वीकन करतोय, हे लक्षात घ्यायचंय. सो डी चं येईल 1. सो A4 B3 C2 and D1, A4 B3 C2 and D1. So 4 is the answer. त्यानंतर let's take a look at next question which is 83. नंतर we have 84. Find out the correct meaning of the idiom in the given sentence. Why are you hang back? मित्रांनो हँग बॅक म्हणजे काय, हँग बॅक म्हणजे संकोच करणं, संकोच वाटणं, एखादी गोष्ट करण्यापासून संकोच वाटणं, राईट. सो हेजिटेट करणं अशा अर्थी याचं मिनिंग आहे. सो हँग बॅक इज टू हेजिटेट अँड टू हेजिटेट टू प्रोसीड. मित्रांनो हँग बॅक आहे, ओके. हँग ऑन, हँग अप, हँग आउट वेगवेगळे आहेत. सो हँग बॅक हे फ्रेझल वर्ब आहे, याचा मिनिंग आहे टू हेजिटेट टू प्रोसीड. टू रिपीट, मित्रांनो याला टू रिपीट म्हणजे गो ओव्हर किंवा डू ओव्हर किंवा से ओव्हर असे काही हे आहेत, त्याला फ्रेझल वर्ब्स. गो ओव्हर, डू ओव्हर, एखादी गोष्ट रिपीट करणं, एखादी गोष्ट परत बोलणं, से ओव्हर, हे त्याला वर्ड्स फ्रेझल वर्ब्स आहेत. टू ब्रेक द व्हॉइस, मित्रांनो ब्रेकिंग अप, यू आर ब्रेकिंग अप म्हणतो ना आपण. सो ते ब्रेकअप जे आहे ते फक्त याच्यासाठीच नाही आहे, म्हणजे रिलेशनशिप मध्येच ब्रेकअप एवढी फ्रेझल वर्ब आहे असं नाही. युअर व्हॉइस इज ब्रेकिंग अप, युअर व्हॉइस इज क्रॅकिंग, हे सुद्धा याच्याशीच हेच याचा अर्थ असलेल्या फ्रेझल वर्ब्स आहे. टू कम लेट, टू कम लेटला इंग्लिश मध्ये म्हणतात टू शो अप लेट, टू शो अप लेट. ही शोड अप लेट टुडे, टू शो अप लेट. किंवा ही टर्न्ड अप लेट, to turn up late, to turn up late, that is to come late. त्यानंतर let's take a look at next question which is पुढचा प्रश्न आहे. Next question is select the idiom that means to try to achieve something that is difficult or unlikely. अशी गोष्ट इम्पॉसिबल नाही म्हटलंय, कठीण जे आहे, डिफिकल्ट किंवा अनलाइकली असं जे आहे, तर याच्यासाठी अप्रोप्रिएट इडियम आहे रीच फॉर द स्टार्स.
reach for the stars. So to reach for the stars पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणं, that is difficult or unlikely, कठीण आहे ते, है ना. So to achieve something that is difficult or unlikely, beat the dead horse. beat the dead horse म्हणजे जे इम्पॉसिबल आहे, ज्याच्याविषयी आता काही करता येणार नाही, राईट, ज्याच्याविषयी काही करता येणार नाही. टर्न ओव्हर अ न्यू लीफ. टर्न ओव्हर अ न्यू लीफ म्हणजे मित्रांनो असं होईल की नवीन सुरुवात करणं. आणि थ्रो इन द टॉवेल. मित्रांनो थ्रो इन द टॉवेल हे जे आहे ते तुम्हाला या फ्रेजचा अर्थ, या इडियमचा अर्थ तुम्हाला कमेंट मध्ये लिहायचा आहे. ही इडियमचा मिनिंग शोधायचा आहे तुम्हाला आणि कमेंट मध्ये यू हॅव टू राईट इट डाऊन. लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट क्वेश्चन विच इज 86 नंतर 87. दोज हू आर ब्लँक इन द आर्ट ऑफ फ्लॅटरी. मित्रांनो फ्लॅटरी करणं, एखाद्याची एखाद्याला भोरळ पाडणं म्हणतो आपण, एखाद्याची खुशामत करणं. का बरं? कारण की आपण त्याची खोटी तारीफ करतो, त्याला छान वाटतं आणि आपण आपलं काम काढून घेऊ शकतो. सो ऑथर म्हणतोय दोज हू आर ब्लँक इन द आर्ट ऑफ फ्लॅटरी मेक अ रॅपिड प्रोग्रेस. म्हणजे असे लोक जे फ्लॅटर करू शकतात, समोरच्याची स्तुती करणं, समोरच्याला छान वाटावं म्हणून. सो असे लोकांना जी गोष्ट जमते ते लोक लाईफ मध्ये सक्सेसफुल राहतात. ऍडॉप्ट करणं म्हणजे काय? ऍड म्हणजे टू वर्ड्स आणि ऑप्शन. तू कोणतं ऑप्शन घेतलं, चॉईस कुठलं केलं. सो ऍडॉप्ट करणं मीन्स एखादी गोष्ट चूज करणं. आय हॅव डिसाइडेड टू ऍडॉप्ट अ न्यू लाईफस्टाईल असं काही लोक म्हणतात. म्हणजे आय हॅव डिसाइडेड टू चूज अ न्यू लाईफस्टाईल. मित्रांनो हे जे ऍडॅप्ट आहे, ऍडॅप्ट मध्ये ईपीटी किंवा एपीटी हे जे रूट आहे याचं मिनिंग आहे स्किल. याचं मिनिंग आहे स्किल. एडी म्हणजे टू वर्ड्स. सो दोज हू आर ऍडॅप्ट इन, या ऍडॅप्ट सोबत इन नावाचं प्रिपोजिशन लागतं नेहमी. सो ऍडॅप्ट इन द आर्ट ऑफ फ्लॅटरी मेक अ रॅपिड प्रोग्रेस इन देअर लाईफ. ऍडॅप्ट बरोबर प्रिपोजिशन येतं टू ऍडॅप्ट टू, ऍडॅप्टेशन. सो ऍडॅप्टेशन आपण म्हणतो, ऍडॅप्ट टू मीन्स टू चेंज. आपण म्हणतो की ऍडॅप्टेबिलिटी हे माणसाला दिलेली एक गिफ्ट आहे. जशी सिच्युएशन असेल त्याप्रमाणे आपण अडॅप्ट करू शकतो. वी कॅन अडॅप्ट टू चेंजिंग सिच्युएशन. सो वी कॅन चेंज असा याचा मिनिंग आहे. अबाउट हे तर टोटली डिफरंट फ्रॉम द कॉन्टेक्स्ट. सो हे काही येणार नाही. त्यानंतर लेट्स टेक अ लुक ॲट 88. फाइंड आउट द करेक्ट मिनिंग ऑफ द इडियम. मित्रांनो इडियमचे क्वेश्चन्स किती आहेत पहा. इडियम इन द गिवन सेंटेन्स, अनलेस अ पोएट इज इन हिज एलिमेंट. अनलेस अ पोएट इज इन हिज एलिमेंट ही कॅनॉट राईट गुड पोएट्री. मित्रांनो खूप सिंपल आहे. सेंटेन्स वरही आपण गेस करू शकतो. जोपर्यंत एखादा कवी राईट मूड मध्ये नसेल, इन द राईट मूड, तोपर्यंत तो चांगली पोएट्री लिहू शकणार नाही. बाकी काय, इन हिज होम हे नाही होणार, इन हिज जॉब हे नाही होणार, इन हिज हे नाही होणार. नंबर 4 इज द आन्सर. लेट्स डिस्कस नेक्स्ट क्वेश्चन विच इज 90. आयडेंटिफाय द रॉंगली स्पेल्ड वर्ड और वर्ड्स फ्रॉम द फॉलोइंग वर्ड्स. ऍक्सेप्ट बरोबर आहे स्पेलिंग. एन्शियंट स्पेलिंग चुकलेलं आहे. अट्रॅक्ट बरोबर आहे. अराइव्ह बरोबर आहे. सो आन्सर इज बी ओनली. सो नंबर 4. त्यानंतर लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट क्वेश्चन विच इज 92. फाइंड द करेक्ट सिनोनिम फॉर द वर्ड ट्रँक्विल. मित्रांनो ट्रँक्विलायझर काय करतं? डॉक्टर कधी कधी ट्रँक्विलायझर देतात. म्हणजे ते इंजेक्शन काय करतं, तर एखादा रुग्ण खूप टेन्शन मध्ये असेल, खूप त्याला व्हायलंट झाला असेल, खूप रागात असेल, त्याला ट्रँक्विल, त्याला शांत करण्यासाठी ट्रँक्विलायझर देतात. ट्रँक्विल म्हणजे शांत थोडक्यात, राईट. सो ऑप्शन्स मध्ये एजिटेटेड, आपल्याला करेक्ट सिनोनिम बघायचं आहे. एजिटेटेड म्हणजे डिस्टर्ब. जो एजिटेटेड आहे दॅट पर्सन इज डिस्टर्ब. सो अपोजिट आहे. डिस्टर्ब पण अपोजिट आहे, अँग्री पण अपोजिट आहे. सो ऑप्शन नंबर 3 क्वाइट, काम, कंपोज्ड है ना, दॅट इज ट्रँक्विल. सिनोनिम आहे काम, क्वाइट, शांत ज्याला वाटतं तो ट्रँक्विल असतो. नंबर 3 इज द आन्सर. लेट्स टेक अ लुक एट नेक्स्ट क्वेश्चन विच इज फाइंड आउट द करेक्ट ऑप्शन फॉर द फॉलोइंग मॅचेस. आता बघूया याच्यामध्ये काय काय आपल्या पुढे आता आहे. अल्टर, इथे ए आहे अल्टर आणि इथे ALTER आहे. अल्टर ALTER म्हणजे बदलणं. अल्टर इज टू चेंज, टू मॉडिफाय है ना, चेंज करणं, मॉडिफाय करणं, दॅट इज अल्टर. आपण ट्राउझर वगैरे अल्टर करायला देतो म्हणजे काय, त्याचा आपण साईज बदलायला देतो, राईट. सो दॅट इज अल्टरेशन. आपण म्हणतो की मी काहीतरी लिहिलेलं आहे पण तू जरा हे वाच आणि तुझ्या हिशोबाने त्याच्यामध्ये अल्टरेशन सुचव. सो दॅट इज अल्टर, TER. सो बीचा आहे 3, बीचा आहे 3, B3.
त्यानंतर ALTAR, अल्टार इज अ प्लेस ऑफ वर्शिप. अल्टार इज अ प्लेस ऑफ वर्शिप, यु नो, जे आपण म्हणतो प्रार्थना करण्याची जागा किंवा पवित्र जागा, दॅट इज कॉल्ड अल्टार. सो हा आहे A. सो A2 D3. अफेक्शन मित्रांनो, अफेक्शन मध्ये AFF आहे है ना. अफेक्शन किंवा अफिनिटी हे शब्द काय दर्शवतात? अफेक्शन किंवा अफिनिटी हे शब्द काय दर्शवतात? तर हे शब्द दाखवतात अट्रॅक्शन किंवा लव, त्यानंतर डेडिकेट, इमोशन्स ऑफ लाइकिंग, हे आहे अफेक्शन. सो सी चं आहे 4, C4. आणि जे अफेक्टेशन आहे मित्रांनो, कन्फ्युज व्हायचं नाही. अफेक्ट होणं म्हणजे काय? परिणाम करणं, राईट. अफेक्टेशन जर का एखाद्याच्या वागण्या बोलण्यात स्वभावाला असेल तर ते काय आहे? अफेक्ट करणार आहे. सो परिणाम करणार आहे, म्हणजे तो प्रिटेन्स आहे, म्हणजे दिखावा आहे, प्रिटेंड करणं. सो प्रिटेन्स किंवा फॉल्स शो, खोटी गोष्ट, खोटेपणा, दॅट इज अफेक्टेशन इन समवन्स बिहेवियर. सो 1 चा आहे D. सो A2 B3 C4 D1. A2 B3 C4 D1. Number 3 is the appropriate answer. Let's take a look at next question, which is बघूया आता पुढे 94. The politician's response to the accusation simply beg the question. आपण तसं ऐकतो, बेग द आन्सर, यु नो, आय बेग यू फॉर द आन्सर. मला तू उत्तर दे अशी मी तुला विनंती करतो. पण इथे बेग द क्वेश्चन आहे अँड फेल, इथून आपल्याला हिंट मिळते, फेल टू प्रोव्हाइड अ क्लिअर आन्सर. सो जेव्हा आपण म्हणतो बेग द क्वेश्चन, त्याच्यावरून आपल्याला हे कळतं की यु नो, टू मेक अ लॉजिकल फॅलसी. फॅलसी म्हणजे काय? फॅलसी म्हणजे चूक. फॅलसी इज चूक, फॅलॅशियसनेस. लॉजिकली त्यांनी एक चूक काहीतरी होती त्याच्या बोलण्यामध्ये. काय? बाय अज्युमिंग द कन्क्लुजन इन प्रिमाइस. मित्रांनो, कन्क्लुजन इन प्रिमाइस म्हणजे काय असतं? प्रिमाइस म्हणजे एखादं स्टेटमेंट असतं. तर प्रिमाइस मध्येच कन्क्लुजन आहे असं जेव्हा आपण गृहीत धरतो तेव्हा ती आपली लॉजिकल फॅलसी होते. तर्काच्या दृष्टीने ती चूक असते. म्हणजे जर का आपण म्हटलं की यु नो, परफेक्शन इज इसेन्शियल बिकॉज द मोस्ट इसेन्शियल इज बीइंग परफेक्ट, काही याला अर्थच नाही या स्टेटमेंटला. आपण पहिलं स्टेटमेंट दुसऱ्या स्टेटमेंट मध्ये आलटून पालटून म्हणतोय. सो प्रिमाइस जे आहे, स्टेटमेंट आहे, त्याच्यात आपण कन्क्लुजन अज्युम करतोय. सो टू मेक अ लॉजिकल फॅलसी by assuming the conclusion in premise. To question someone's authority or credibility, आपण म्हणतो क्वेश्चन करणं, चॅलेंज करणं. नंतर टू आस्क फॉर अ फेवर और असिस्टन्स, आपण याला म्हणतो सॉलिसिट करणं, यु नो, सॉलिसिट. सो यु नो, आय एम सॉलिसिटिंग अन ऍडवाइस फ्रॉम यू, मला एक तुझ्याकडनं असिस्टन्स किंवा ऍडवाइस हवंय, दॅट इज सॉलिसिट. टू अवॉइड आन्सरिंग द क्वेश्चन डिरेक्टली, याच्यामध्ये आहे आपण म्हणू शकतो इव्हेड करणं. टू अवॉइड मीन्स टू इव्हेड, किंवा आपण म्हणू शकतो टू, याच्यामध्ये तुम्ही एक वर्ड घेऊ शकता, सर्कमवेंट द सिच्युएशन, है ना. सो चुकवणं, अशा ते डॉज, DODGE, डॉज करणं, क्वेश्चन म्हणजे टाळणं. सो दॅट इज द आन्सर इन टू अवॉइड. सो याच्यामध्ये आन्सर आहे नंबर 3. लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट इडियम. इतके इडियम्स आहेत की मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ओके, इथे संपलेला आहे. सो आपण या आजच्या सेशन मध्ये आपण 2023 मध्ये ग्रुप सी मध्ये आलेले व्होकॅब्युलरी रिलेटेड क्वेश्चन्स आपण बघितले. आता आपण पुढचे काही सेशन्स वी विल टॉक अबाउट दुसरा जो पार्ट असतो आपल्या एमपीएससीच्या पेपर्स मध्ये. एक असतं व्होकॅब रिलेटेड क्वेश्चन, ज्याच्यामध्ये इडियम फ्रेजेस असू शकतात, फ्रेजल वर्ब्स असू शकतात, सिनोनिम्स अँटोनिम्स असू शकतात. आता आपण बघूया उरलेला पार्ट पुढच्या काही सेशन्स मध्ये, की ज्याच्यामध्ये आपण ग्रामर रिलेटेड क्वेश्चन्स बघणार आहोत. सो कीप वॉचिंग द व्हिडिओज. इफ यू लाईक द कंटेंट, मेक शुअर दॅट यू शेअर, लाईक अँड सबस्क्राईब टू द चॅनल, सो दॅट यू गेट अपडेट, यू कीप युअर सेल्फ अपडेटेड विथ द न्यू व्हिडिओज. आणखीन या सिरीज मध्ये खूप व्हिडिओज येत राहणार आहेत मित्रांनो. दुसरं एक आहे, याच माझ्या चॅनलवरती मी दुसरी एक सिरीज सुरू केलेली आहे, वर्ड पॉवर मेड इझी बाय नॉर्मन लुईस. मित्रांनो, कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये आतापर्यंत वर्ड पॉवर मेड इझी बाय नॉर्मन लुईस या पुस्तकातनं खूप वेळा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये प्रश्न येतात व्होकॅब रिलेटेड, काही ग्रामर रिलेटेड सुद्धा आलेले आहेत. सो ती सिरीज तुम्ही नक्की बघा. कीप पोस्टिंग युअर क्वेश्चन्स, कीप अटेंडिंग द सेशन्स अँड वर्क हार्ड, राईट. आय होप यू आर गिव्हिंग युअर बेस्ट and I wish you all the best. Thank you so much for joining. Thank you so much. Right.